खरं तर हा कार्यक्रम खूप सामान्य असा करायचा होता. सोमनाथदादाशी माझी चर्चा झाली होती की ज्यांचं खरं ग्रंथावर प्रेम आहे, वारीवर प्रेम आहे, अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची ज्यांची इच्छा आहे असेच लोक आपण बोलू आणि एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित करू. सोमनाथदादांनी खूप कष्ट केले इथपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागच्या सगळ्या संकल्पना, शिवमची जी तरुणांची इथली आजूबाजूची जी फौज आहे त्या सगळ्या फौजेनं केलेला. कालपर्यंत एक शिबिर घारेवाडी इथं संपन्न होत होतं, त्याच्यामध्ये सगळेजण तिकडे व्यस्त होते आणि लगेच हा दुसरा कार्यक्रम होता आणि सगळी जबाबदारी या जिगरबाज इथल्या सगळ्या तरुणांनी पेललेली आहे. खरं तर हा ग्रंथ निर्माण होण्याच्या पाठीमागचं सगळ्यात पहिली गोष्ट जी सांगितली मगाशी चौगुले सरांनी की यावं, लोकांच्या समोर यावं. ही लेखमाला ज्या वेळेला 2 वर्ष सलग सुरू होती त्यावेळेला मला अनेकांचं फोन पण आले होते, वारीतून फोन आले होते की साहेबाचं पुस्तक काढणार आहे का. पण पुस्तक सध्या काढणं खूप मुश्किलीचं काम आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुकची युनिव्हर्सिटी, बुकपेक्षा फेसबुक प्रिय असल्यामुळं या मार्गाकडे जावं की नको हा मनामध्ये प्रश्न होता. पण चौगुले सर म्हटले की जे काय असेल ते सगळं मी करतो. माझ्यासारख्या लक्ष्मी नसणाऱ्या माणसाला लक्ष्मीचं वरदान देणारा एखादा मित्र सखा भेटला तर काय होऊ शकतं, त्याचं हे आजचं कार्यक्रम म्हणजे त्याचं परिणामाचं रूप आहे असं मला वाटतं. विवेकानंद कॉलेजचे माजी उपप्राचार्य, अख्खं आयुष्य काकांच्या चरणाशी वाहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि मित्रावर कसं प्रेम करावं त्यांच्याकडून शिकावं. त्यांनी माझा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक भार उचलला म्हणून मी चापलुसी करत नाहीये, तर खरं प्रेम मी जे आहे त्यांचं माझ्यावर, त्याविषयी मी बोललेलो आहे. हा ग्रंथ इथपर्यंत गेले 2-2.5 वर्ष गेली, 2 वर्ष तरी गेली आणि सारखी खतखत होती मनामध्ये की होणार की नाही ग्रंथ, होणार की नाही ग्रंथ. आणि एकदाशी त्याला स्वरूप आलं. लोकमतच्या मालिकेला सुरुवात केल्यानंतर पहिलाच लेख होता आणि त्या पहिल्या लेखाच्या नंतर मला जवळजवळ 60-70 फोन आले आणि मला खूप हुरूप चढला की लिहावं म्हणून. लिहित असताना मला त्या लिहिण्याच्या त्या कालावधीमध्ये रोज 3-4 तासाचं वाचन, टिपणं काढणं, बंडू महाराजांशी बोलणं, त्यांच्याकडून एखादा अभंग येतोय का, त्याचं निरूपण येतंय का वाट बघणं. आमच्या गावाच्या पलीकडे एक पाचवड नावाचं गाव आहे, तिथं हरिभक्त परायण पाचवडकर महाराज म्हणून मोठे कीर्तनकार आहेत. त्यांची गाथा पाठ आहे, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. त्यांच्यासोबत चर्चा करत मग या ग्रंथातले सगळे शब्द, निरूपण याच्यातलं माझं काहीच नाही, सगळंच उसणं आहे. पण उसणं घेऊन एक तयार केलेला हा ग्रंथ आहे. आणि असं लक्षात आलं की वाचत असताना किंवा हा ग्रंथ तयार होत असताना मलाही आनंद होत होता आणि त्या आनंदाची अनुभूती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावी. भारत या देशामध्ये आध्यात्मिक भावना असे तो हिमाचल असा, म्हणजे अंतिम सत्याला प्राप्त करणं हाच या देशाचा हेतू आहे. भारतातल्या कुठल्याही माणसाला गेल्या अनेक पिढ्यांच्या मध्ये जर प्रश्न विचारला की तुझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, तर तो सांगेल की मोक्ष, तो सांगेल कैवल्याची प्राप्ती, तो सांगेल बुद्धत्व. कारण ज्या ज्या महापुरुषांनी जे होऊन गेले त्यांनी अख्खं आयुष्य जगल्यानंतर किंवा जगत असताना जो अनुभव त्यांना आला की त्यावरून त्यांनी ठरवलं की बाकी सगळं खोटं. माझे सद्गुरू गीतेवर प्रवचन करत असताना त्यांचं पहिलंच प्रवचन आहे, त्या प्रवचनातला एक थोडासा भाव आहे. ते असं म्हणतात की जगातली सगळी सुख तुमच्या जवळ आहेत. माझे सद्गुरू स्वामी प्रणवानंद आहेत आणि त्यांनी गीता प्रवचन करायचे ते, आणि त्यांनी स्वतः अमर गीता लिहिलेली आहे. त्यांच्या एका प्रवचनामध्ये ते असं म्हणतात की पृथ्वीचं सगळं राज्य तुम्हाला मिळालं तरी काय झालं, अनुकूल पत्नी आणि अनुकूल पुत्र तुम्हाला प्राप्त झाला तरी काय झालं, म्हणून काय झालं. सगळी अनुकूलता प्राप्त होऊन तुम्हाला 100 वर्षाचं किंवा 1000 वर्षाचं आयुष्य जरी मिळालं तरी काय झालं, ततः किंम.
जोपर्यंत तुम्ही आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असे सद्गुरू म्हणत राहिले. ज्यांनी संसाराचा अनुभव घेतला, ज्यांनी अनेक दुःखांचा अनेक वेदनांचा अनुभव घेतला, त्या सगळ्यांचं मत इथंपर्यंत येतं की हे सगळं नश्वर आहे, हे सगळं खोटं आहे. आणि मधल्या कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे. कारण जे अडाणी अंबानीला लागत होतं तेच आम्हाला लागत होतं, त्याच्यापेक्षा अडाणी अंबानी जास्त काही करू शकत नव्हते, आम्ही तेच करत होतो, तेच सुख आणि तोच आनंद होता. मी सद्गुरूंच्या पायाशी असताना शेवटी खरं तर शिवानंद सरस्वती या संप्रदायामध्ये स्वामी प्रणवानंदांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर शेवटच्या कालावधीमध्ये मी स्वामीजींच्या चरणाशी बसून प्रश्न विचारायचो. त्यावेळेला स्वामीजी सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संतांच्या अभंगातून द्यायचे. आणि एकदा सगळं बोलता बोलता ते असं म्हणत राहिले की या जगाचं सगळ्यात असामान्य आणि सगळ्यात पटण्यासारखं ईश्वरी तत्वाला अनुभवण्यासारखं या जगात एकच तत्वज्ञान आहे आणि ते आहे वारकरी तत्वज्ञान. आणि मग लक्षात आलं की ह्या वारकरी तत्वज्ञानाचा गाभा, त्याचा आशय आणि अंतिम सत्याला प्राप्त होण्याची साधन सामुग्री किती अफाट आहे आणि संतांनी किती कष्ट करून आपल्याला. मोक्षप्राप्ती हा जर हेतू असेल तर त्या मोक्षप्राप्तीसाठी या भारतभूमीमध्ये आज हजारो मार्ग आहेत, हजारो वाटा आहेत. मग नेमकं कोणत्या वाटेनं जावं प्रत्येकजण चाचपडत राहत असतो. पण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आम्ही सगळेजण सौभाग्यशाली आहोत. सौभाग्यशाली या दृष्टीनं आहोत की इथं 2 विद्यापीठ आहेत, ज्ञानपीठ आहेत. एक बापाच्या नावचं आहे आणि एक आईच्या नावचं. वडिलांच्या नावचं ज्ञानपीठ आहे देहूला आणि आईच्या नावाचं ज्ञानपीठ आहे आळंदीला. तुकोबराय आम्हाला मुक्तीच्या वाटेवर नेत असताना असं म्हणतील, या रे सेवितो हा रस वाटितो अनेका, होऊ नका रणभरी. मग तुकोबराय ज्या वेळेला हा रस, हा ब्रह्मरस, हा आनंदाचा रस स्वतः भोगत आहेत आणि भोगल्यानंतर आमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये कणव आहे, एक करुणा आहे. आणि त्या करुणेतून ते आम्हाला असं सांगतायत की या रे, मी जो रस सेवत आहे, मी जो आनंदाचा भोग घेत आहे, तो आनंद मला वाटायचा आहे, तेव्हा या माझ्या जवळ या. तुकोबरायांना बाप असं म्हटलं कारण बापाची वाणी असते ती कडक असते. बाप हा कुटुंब चालवत असताना कुटुंबाला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तुकोबरायांची शब्द सगळे अभंग म्हणजे वाटेवर चालत असताना सुरुवातीच्या काळातले सगळे अभंग आहेत ते सगळे धाकाचे आहेत. आम्हाला या वाटेवर नीटपणानं चालण्यासाठी हातामध्ये काठी घेऊन तुकोबराय आम्हाला या मार्गावर चालवतात. आणि मग दुसरं जे आहे ज्ञानपीठ ते आहे माऊलींचं ज्ञानपीठ. ते खूप शांत. आईच्या ममतेने मी पसायदान सांगत असताना असं म्हणत राहतो की माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणत्या शास्त्री पंडितासाठी नाही लिहिली, विद्वानासाठी नाही लिहिली. ती लिहिली ते माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी लिहिली. कारण माऊलीने वाटेवर लावत असताना आईच्या अंतःकरणानं आम्हाला लावलं. आईचं अंतःकरण असं असतं की आईला 2 मुलं असली, एक मूल धडधाकट असलं, कमावणारं असलं, नीटपणानं जगणारं असलं तर आईचं शक्यतो लक्ष तिच्याकडे फार नसतं. पण जे बाळ खूप कमी आहे, त्याच्यामध्ये निसर्गानं काहीतरी कमी केलेलं आहे, उणीव आहे, त्या बाळाकडे मात्र आईचं लक्ष खूप असतं. म्हणजे एखाद्या आईचं बाळ विशिष्ट असावं आणि एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माणसानं त्या आईला मागावं, तुझं बाळ दे, आम्ही त्याचा सांभाळ करू, तर ती आई असं म्हणेल की याला नको नेऊ, ते मोठं आहे त्याला घेऊन जा, ते धडधाकट आहे, ते जगाच्या बाजारात कुठं पण राहील, पण याला माझ्याशिवाय दुसरं कोणीच सांभाळू शकत नाही, मीच याचं लालन पालन करू शकते, असं जी म्हणते ती आई आहे. आणि माऊलींचं अंतःकरण नेमकं ते आहे.
की जो या वाटेवर चालण्यासाठी उत्सुक आहे त्याला अगदी ममतेनं, प्रेमानं, आपल्या शब्दातून, आपल्या सिद्धांत आणि दृष्टांतातून हा मुक्तीचा आणि प्रकाशाचा मार्ग माऊली आम्हाला दाखवतो. मी बऱ्याच वेळेला म्हणतो की ही पालखीच्या वेळेला निघते, तुम्ही आम्ही जन्मापासून ज्या सुखासाठी असुसलेलं असतो, जन्मापासून आमच्या कानावर एकच गोष्ट असते की तू श्रीमंत हो, तू सत्ताधीश हो, तू संपत्तीवान हो, सत्ता आणि संपत्ती तुझ्याजवळ असेल तर तू सुखी होशील असं आम्हाला जन्मापासून सांगण्यात येतं. सत्ता आणि संपत्तीमध्ये जर सुख असतं माणसाच्या आयुष्यामध्ये तर पालख्या सत्ताधीशांच्या उतरल्या असते. पण सत्ता भोगून सुद्धा माणसं नंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये प्रचंड निराशेमध्ये असतात. मी प्रवचनाला विदर्भामध्ये एका गावाला गेलो होतो. तिथं माजी मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. प्रवचन संपल्यानंतर मला कोणीतरी त्यांच्याजवळ घेऊन गेलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरची जी उदासीनता होती की एक कालामध्ये हा माणूस इतक्या मोठ्या सत्तेवर होता, पण सत्ता भोगल्यानंतर आत्ताची जी विकलांगता त्या माणसाकडे होती त्यावेळेला लक्षात येतं की सत्ता ही कधीच माणसाला समाधान आणि शांती देऊ शकत नाही. संपत्ती ही माणसाला समाधान देऊ शकत असती तर आज आम्ही अडाणी आणि अंबानीच्या पालख्या उचलल्या असत्या. पण महाराष्ट्र नावाचा देश आहे, हजारो वर्षाची परंपरा या महाराष्ट्राला आहे आणि ही पालखी जी उचलली जाते आहे हजारो वर्षापासून उचलली जाते. हे बंद करण्याचा सुद्धा प्रयत्न इंग्रजांनी केलेला होता, पण तरीही निष्ठावंत वारकऱ्यांनी या दोघांच्या पालख्या पंढरपूर पर्यंत, पांडुरंगा ध्येयापर्यंत पोहोचवलेल्याच होत्या. कारण इथं पालखी उचलली जाते ती सत्ताधीशांची नव्हे, संपत्ती दिशांची नव्हे, तर इथं पालखी उचलली जाते ती ज्ञानोबा तुकोबांची उचलली जाते. व्यवहारी अर्थानं यांच्या घरामध्ये कोणतीही सत्ता नव्हती, कोणतीही संपत्ती नव्हती, पण जर परमार्थाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या दोघांच्याकडे जी सत्ता होती ती परमसत्ता होती की जी सत्ता ज्याच्याजवळ असते त्याला दुसऱ्या सत्तेबद्दल काहीच वाटत नाही, अशी सत्ता या दोन महापुरुषांच्या जवळ होती आणि म्हणून त्यांच्या पालख्या उचलल्या जातात. सत्ता गेली की माणसं माझी होऊन जातात. जसं की मला आता अनेक ठिकाणी माझा उल्लेख करतात की माजी संधी अधिकारी किंवा माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. खरं एकदा सत्ता म्हणजे खरं आम्ही फ्यूज गेलेले बल्ब आहोत. सत्तेवर असताना आमच्यात फ्यूज होती, त्यामुळे सत्तेचा प्रकाश होता. पण आता सत्ता संपल्यानंतर फ्यूज गेल्यानंतर त्या बल्बमध्ये कोणताच अर्थ नसतो. दिसायला बाहेरनं बल्ब असतो पण आत काहीच नसतो प्रकाश. तसे या जगामध्ये सगळे माझी होतात, पण ते जगाला चिरंतर ज्ञान देतात, प्रकाश देतात, ते कधीच माझी नसतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ कधीच माझी नसतात. हा अनुभव एकदा माणसाला आला की मग कुणाच्या वाटेवर जावं हे आम्हाला समजायला सुरुवात होते. कारण तुकोबराय म्हणतात की वाटदावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित. आयुष्यामध्ये असा वाटाडा मिळावा लागतो की जो प्रकाशाची वाट दाखवतो, जो अंतिम सत्तेची वाट दाखवतो, जो कैवल्याची वाट दाखवतो. आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर कुणीही नाही भेटलं तरी हे दोन वाटाडे आपल्याला भेटतात. आणि या दोन वाटाड्यांनी सांगितलेल्या ग्रंथावर, शब्दावर विश्वास ठेवून जरी आम्ही आमचं आयुष्य व्यतीत केलं तरी आमचा बेडा पार होऊन जातो. इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, इतकं वैभव त्या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथ लिहित असताना म्हणजे आषाढी सुरुवात, पालखी निघाल्यापासून, देहू आणि आळंदीतून पालखी निघाल्यापासून ते बारस पर्यंत पालखी चालतेच आहे. बंडू महाराज मला म्हणायचे की काका असं लिखाण आपण करायचं की जणू आपण पालखीत आहोत, आपण एक पालखीचे शिलेदार आहोत. असं हे वाचताना प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असं लिखाण झालं पाहिजे. मग पहिल्या वर्षी दिशा ठरली की आता जर आपण हा पुस्तक वाचत गेला तर पहिल्या दिवसापासून खरंच जणू आपण पालखीबरोबर चालतो आहोत. आता आपण पुण्यात आलो आहोत, आता आपण सासवडच्या दिशेने निघालो आहोत. तिकडून तुकोबरायांची पालखी तिकडून त्या रस्त्यातून आता विभागली गेली आहे. 11व्या 12व्या दिवसाला तुकोबरायांची पालखी बरोबर धावाच्या ओढ्याजवळ पोहोचते आहे. धावाचे अभंग वाचत असताना म्हणजे पालखी तुकोबरायांची पलीकडं ज्या वेळेला त्या धावाच्या ओढ्याजवळ पोहोचते आहे त्यावेळी तुकोबरायांचे अभंग लिहिताना किंवा त्यावेळेला वाचताना
किंवा बंडू महाराजांशी चर्चा करत असताना त्यावेळेला सुद्धा अश्रुपात होत होता की तुकोबरायांना त्या धावाच्या ओढ्याजवळ गेल्यानंतर अचानक पंढरी समोर दिसत्या, पंढरीचा कळस समोर दिसतो आहे आणि तुकोबराय वेगानं बेभान होऊन पंढरीच्या दिशेने धावतात. आज ही पालखी त्या धावाच्या ओढ्याजवळ गेली तर आजही तो ओढा ओलांडताना तुकोबरायांच्या पालखीतले सगळे वैष्णव, सगळे वारकरी जणू पंढरीचा कळस दिसतो आहे त्या दिसण्याच्या भेटीच्या वेगानं धावाच्या ओढ्यातून तो पलीकडे धावत असतात आजही. आणि ज्या वेळेला तुकोबराय धावले असतील त्या ओढ्यातून तो किती मोठा आविष्कार असू शकतो. आमचं भाग्य या दृष्टीनं आहे की संतत्वाला पोहोचत असताना दोन प्रकारच्या साधना असतात. एक व्यक्तिगत साधना असते आणि दुसरी सामुदायिक साधना असते. व्यक्तिगत साधना वारकरी संप्रदायाने सांगितलं मुखी नाम हाती मोक्ष. व्यक्तिगत साधनेमध्ये वारकरी संप्रदायाने सांगितलं की सकाळ संध्याकाळ हरिपाठ. पण सामुदायिक साधनेमध्ये आम्हाला 2 वाऱ्या दिल्या आहेत, ही आषाढीची आणि ही पंढरीची वारी दिली. सामुदायिक साधना याचा अर्थ की माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावे. माझ्याच विचाराची, माझ्याच हृदयाची अशी माणसं मला भेटावीत आणि त्यांच्यासोबत प्रवास व्हावा. जसं संध्याकाळी 4 दारुडे एकत्र आल्यानंतर त्यांना त्या मैफिलीचा जसा आनंद होतो तो त्या पातळीवरचा आनंद असतो. पण ही जी नशा आहे ह्या नशेचं वर्णन करताय. ही पंढरीची, ही भक्तीची, ही मुक्तीची नशा आहे. त्या नशेमध्ये प्रचंड ताकद आहे. आणि ह्या नशेमध्ये हारलेली 4 माणसं एकत्र आली तर तो आनंद गगनात मावत नाही कसं. दारूची नशा 2 मिनिटाची असते. एक संत असं म्हणतात की दारूची नशा किती असते. रातभर जाम बैठकर जाम पीने से क्या फायदा, रातभर पीली सुबह तक उतार दी, हमारे झुंझुले से 2 घूट पी ले सारी जिंदगी गुजर जाएगी. दारूची नशा रात्री आहे. रात्री पिली की सकाळी उतरते, पुन्हा डबल डोस सकाळी हाणावा लागतो. पण हमारे झुंझुले से म्हणजे परमार्थाच्या मार्गावरचे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांचं अंतःकरण पवित्र आहे, अशा माणसांचं सोबत राहून त्याच्या सहवासाचे 2 घोट जरी पिले तरी आयुष्य समृद्ध आणि संपन्न होत जातं. ही संपन्नता या वारीमध्ये आहे. सगळी मंडळी आषाढाचा महिना, खरं तर वारीवर टीका करणारे अनेक जण आहेत की कामधाम सोडून ही माणसं जात असतात. संतांनी या वारीचं नियोजन इतकं सुंदर केलेलं आहे की आषाढाची वारी आणि कार्तिकीची वारी, आषाढ म्हणजे श्रावण मृग नक्षत्रामध्ये रानाला वापसा आलाय, पेरा केलाय, पेरा झाल्यानंतर पहिलं भांगलन संपल्यानंतर वारीला माणूस जातो. आणि त्याला माहित आहे की मी येऊ 21 दिवसात परत येईपर्यंत माझं रान माझा पांडुरंग सांभाळणार आहे. आणि हे एका विश्वासापोटी 1000 वर्ष हा वारकरी घरातल्या सगळ्या सुखाचा त्याग करून या वारीमध्ये जातो आहे. विश्वास तो आहे की माझं घर तो सांभाळणार आहे. आणि खरं तो पारणं फेडून ज्या वेळेला घराकडे येतो आणि शिवाराकडे बघतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की होय माझं रान त्यानं सांभाळलंय. ही श्रद्धा, ही भक्ती आहे ती त्या असीमावर असलेली, त्या पांडुरंगाच्या अस्तित्वावर असलेली श्रद्धा. आणि म्हणून हा वारकरी सगळं सोडून या वारीमध्ये जात असतो. माझ्यासारख्या शिकले सवरलेल्या माणसाला, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्यासाठी मन रिझवण्यासाठी शनिवार रविवार आहे. त्याच्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी चांगले लॉज आहेत, खाण्यापिण्याची समृद्धी आहे ठिकाणी. म्हणजे ज्या माणसाकडं व्यावहारिक अर्थानं भौतिकदृष्ट्या समृद्धी आहे त्याचं मन रिझवण्यासाठी सगळी भौतिक सामुग्री त्याच्याकडे आहे. पण शेतामध्ये राबणाऱ्या माझ्या वारकऱ्याकडे कोणतीही समृद्धी नसताना तो जो मन रिझवण्यासाठी या वारीमध्ये येत नाही तर मन उन्नत करण्यासाठी येतो. कारण माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावे, माझ्याच विचाराची माणसं. कारण मन ज्यावेळेला उन्मन होतं त्यावेळेला मगाशी कुलकर्णी सरांनी सांगितलं की वारकरी किंवा मनुष्य शेवटच्या सत्याला पोहोचतो त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये जी असते ती शांती असते, प्रचंड शांती असते. वारीची सुरुवात पालखीच्या बरोबर आहे आणि वारीचा समारोप पांडुरंगाच्या दर्शनाला. ही अध्यात्माची पाऊल आहे. तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या साधनेला सुरुवात करतो, ती सुरुवातीला करतो मुखी नाम हाती मोक्ष, मुखामध्ये नाम घेतो आणि शेवटची अपेक्षा असते की तिथपर्यंत पोहोचण्याची, तो प्रकाशमान, तो प्रकाश होण्याची.
सगळ्या संतांच्या वाऱ्या ज्या वेळेला एकदम भेटीला येतात वाखरीला, मी 9-10 वर्ष या वाखरीचा अनुभव घेतलाय, तिथल्या रिंगणाचा अनुभव घेतलाय. तिथं आसमंतामध्ये जो गजर, तिथं वारकऱ्यांचं जे धावणं पळणं आणि हे जे घोडे जे धावत असतात, खोबरं खारका उधळल्या जात असतं. मानवी मनाचं इतकं व्यापकपण, इतकं विशालपण आहे. आणि सात्विक ह्या सगळ्या नामाचा, ह्या टाळ मृदंगाचा होणारा त्या वाखरीमधला गजर, अखंड महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या संतांच्या पालख्या ज्या वेळेला एकमेकाला भेटतात, तो भेटीचा अनुपम्य सोहळा मी 9-10 वर्ष अनुभवला. आणि लक्षात आलं की हे काहीतरी विलक्षण आहे. आणि नुसतंच विलक्षण नाही, तर हे विलक्षण माझ्या मातीमध्ये घडू शकतं आणि मी ते अनुभवू शकतो. मी तितका भाग्यवान आहे, म्हणूनच माझा महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय, याचा मला त्या ठिकाणी आनंदाने अनुभव होतो. म्हणजे सगळे संत एकत्र भेटणं हा समारोप आहे वाखरीला. आणि वाखरी नंतरचा पुढचा 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आहे ना, तोही तसाच आहे, वेड्यासारखा पांडुरंगाच्या दर्शनाच्या भेटीचा. एकादशी संपली की दुसऱ्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर बारस सोडण्यासाठी एकत्र बसून पुन्हा व्याकुळ विरहाच्या अंतःकरणानं परत पाठीमागं फिरणारी हे वारकरी व्याकुळ झालेले असतात. हा 20-21 दिवस पांडुरंगाचा सहवास, संतांचा सहवास, त्यांच्या विचारांचा सहवास, त्यांच्या सगळ्या तरंगाचा सहवास. आणि आता मात्र मग वारकरी व्याकुळ होऊन भैरवी म्हणत ज्या वेळेला पाठीमागा येतो, ज्या वेळेला पांडुरंगाला सांगतोय, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, आता तुझं दर्शन झालं, हे सगळं काही मला पावलं असं. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक जोक येतो. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या जोकमध्ये तो माणूस त्या वारकऱ्याला प्रश्न विचारतो, तो पंढरीच्या वाटेवर आहे. तो म्हणतो की पाहुणं, वारी करताय, किती दिवस झालं करताय? तो सांगतोय की गेली 70 वर्ष करतो आहे. वय किती? 85 वर्ष, म्हणजे 15व्या वर्षापासून वारी करतो आहे. पुढचा प्रश्न विचारणारा विचारतोय की दिसला का पांडुरंग? वारकरी उत्तर देतो की नाही दिसला. दिसला नाही तरी आयुष्याची 70 वर्ष वारी का केली? पुढचा प्रश्न त्याचा आहे. त्यानं दिलेलं उत्तर खूप अनमोल आहे, टचिंग आहे, स्पर्श करणार आहे, जरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतलं असलं तरी. तो वारकरी असं म्हणतो, मी वस्तीवर राहतो, मी बी कुत्र पाळलंय, माझ्या आजूबाजूच्या शेजारीने पण कुत्र पाळलंय. चोर आला की माझं कुत्र भुकायला सुरुवात करतं. चोर माझ्या कुत्र्यानं बघितलाय, तो चोर आलेला माझ्या कुत्र्यानं बघितलं की वस्तीवरची सगळी कुत्री भुकायला सुरुवात करतात. जी बाकीची भुकायला सुरुवात करतात त्यांनी खरा चोर बघितलेला नाहीये, पण त्या सगळ्या कुत्र्यांचा विश्वास आहे की ज्या अर्थी हे भुकले त्या अर्थी चोर ह्यानं बघितलाय आणि म्हणून आपण पण भुकायला पाहिजे, म्हणून बाकीची कुत्री भुकतात. अरे कुत्र्याला कळतं आम्ही तर माणसं आहोत, आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी त्याला बघितलाय, आम्ही कशाला आणि कोणाला विचारायला पाहिजे. ही पावलं, ही वाट घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. वारीचा प्रवास इथपर्यंत पोहोचण्याचा. आणि माणसाचा प्रवास आहे तो सुरुवात, असं म्हटलं जातं की माणसाच्या प्रवासाची सुरुवात बीजानं आहे आणि समारोप वृक्षानं. पाऊल पंढरीच्या दिशेनं आणि समारोप पांडुरंगाच्या दर्शनानं आणि बारस सोडून पाठीमागं. तसं आमच्या आयुष्याचा प्रवास सुरुवात असाच विकारानं, विचारानं, संसाराच्या तापत्रयानं आणि समारोप काकाजींच्या चेहऱ्याकडे बघितलं की लक्षात येईल की कुठं पोहोचायचं. परमशांती या शब्दाचा अर्थ काय असावा? जीवनमुक्त माणसाच्या चेहऱ्याकडे बघितलं की लक्षात येतं की शांती या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असला तर महापुरुषांच्या चेहऱ्याकडे बघावं. कारण माऊली असं म्हणतात की ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकुर कुठे असतो. ज्ञानी माणसाचं लक्षण कुठलं? की ज्याच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट झालं त्याच्या चेहऱ्यावर परमशांती असते, समाधान असतं, तृप्तता असतं. कुठल्याही गोष्टीची हाव नाही, कुठल्याही मोठेपणाची हाव नाही, पैशाची हाव नाही, सत्तेची हाव नाही, संपत्तीची नाही, बस प्रसन्नता, अखंड प्रसन्नतावरी जया. त्या त्या प्रसन्नतेपर्यंत पोहोचणं हा माणसाच्या जीवनाचा विकास आहे. आमची साधना आम्हाला प्रसन्नतेपर्यंत पोहोचवत नसेल तर आम्ही अजून वारीमध्ये आहोत.
आमच्या वारीचा समारोप त्या दिवशी होईल आमच्या आयुष्याचा की ज्या दिवशी आमचा महावृक्ष होईल. आमची आतली प्रसन्नता, आमची आतली शांतता आमच्या चेहऱ्यावर प्रकटू लागेल आणि मुखातून सातत्यानं आशीर्वादाचे शब्द बाहेर येऊ लागतात. मगाशी सरांनी खूप माझ्या बंडू महाराजांनी वाक्य खूप सांगितलं की अंतिम सत्याला पोहोचलेला माणूस तो जगतो कसा, ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. म्हणजे माणूस ज्या वेळेला समृद्ध होतो, तृप्त होतो, संतुष्ट होतो, त्यावेळेला त्याच्याकडे प्रेमाशिवाय काहीच नसतं. मला वारी आणि भक्ती यासाठी आवडते, किंबहुना माझ्या सद्गुरूंनी मला तेच सांगितलं की ज्ञान माणसाला वृक्ष करतं, पण ज्ञानाची परिणिती जर प्रेमामध्ये झाली नाही तर त्या माणसाचं आयुष्य तसंच राहतं. आणि ज्ञानाची परिणिती ही प्रेमामध्ये होणं म्हणजे भक्तीच्या स्वरूपाला प्राप्त होणं असं म्हणतात. कारण नारदीय भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करत असताना पहिल्याच सूत्रामध्ये नारद असं म्हणतात की परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाची. म्हणजे भक्तीची सुरुवात ही प्रेमाची आहे आणि भक्तीचा समारोप सुद्धा प्रेमाचा. वारीची पालखीची सुरुवात सुद्धा प्रेमाची आहे आणि समारोप सुद्धा प्रेमाचा आहे. कारण विरह हे प्रेमाचं प्रकट असं रूप आहे. म्हणून परत फिरताना विरहाचं जे वेदना आहे, कारण प्रेम असेल तरच विरहाच्या वेदना असतात आणि प्रेम नसेल तर कुठला विरह आला. आणि याच्यामध्ये वर खाली होत राहणं यालाच भक्ती असं म्हणणं. आणि ती भक्ती भक्ताच्याच वाट्याला येऊ शकते आणि त्याचा अनुभव या संतांच्या सहवासानंच येऊ शकतो. हा अनुभव आहे आणि ही अनुभूती आहे. हा ग्रंथ लिहिला गेला, या ग्रंथामध्ये माझा एकही शब्द नाही. बोलविता धनी वेगळाच, अनेकांचं सहकार्य आणि आपल्यापर्यंत पोहोचला. 1,25,000 खर्च आला 1,000 साठी. चौगुले सर म्हटले आपण 100ला शिकायचं, आमच्या वारकऱ्याला परवडलं पाहिजे. अगोदर विचार होता की नेहमीप्रमाणे 200-300 जर वर ठेवलं तर सगळ्या आमच्यापर्यंत हा ग्रंथ पोहोचेल. पण त्यांनी ठरवलं की नाही 100लाच ठेवायचं. 25,000चा तोटा सहन करून हा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला. हे का घडतंय, का होतंय मला माहित नाही. आयुष्याच्या या 56व्या वर्षी हा कृपेचा वर्षाव, हा मित्रांच्या प्रेमाचा वर्षाव. सगळ्यात ग्रंथाची सगळ्यात मोठी बाजू माझ्या दृष्टीनं कोणती असेल तर काकाजींचा आशीर्वचन या पुस्तकाला. एका महान माणसाचं आशीर्वचन या पुस्तकाला असावं याच्यासारखं कोणतंच भाग्य असू शकत नाही ना त्या पुस्तकात. लिहिणारा मी एकटाच होतो, आपल्यापर्यंत पोहोचवणारे मधल्यांची संख्या अनेक आहे. त्या सगळ्यांचं हृदयापासून ऋण व्यक्त करतो. आणि आजचा हा कार्यक्रम की या पुस्तकाचं प्रकाशन याच्यासाठी जो शिरपेच घालण्यात आला त्याच्यामध्ये सोमनाथ दादा, दाभोळे साहेब, या गावचे सगळे सागर. मी नाव सगळ्यांचं घेतलं तर खूप उशीर होईल, पण ही माझ्या काळजातली माणसं आहेत. मी नाव नाही घेतलं तर ती नाराज होणार नाहीत अशी मला खात्री आहे. म्हणून मी त्यांचं नाव घेतो. हा देखना कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी जी चिमुरडी लेकरं आणली, सकाळपासून रिहर्सल चालू आहे त्यांची. बारकी 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 पोरं. 2 वेळा जाऊन आलं, खाल्लंय का नाही काय बघितलं. कारण वारी आणत असताना चेहरा टकळाही नसला आणि ही लेकरांना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी चिमुरडी, त्याची रिहर्सल, खूप त्रास आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये झाला. ज्यांनी ज्यांनी त्रास घेतला, ज्यांनी वेदना सहन केल्या आणि हा ग्रंथ आपल्यापर्यंत आला, त्यांचं हृदयापासून मी ऋण व्यक्त करतो. अशीच कृपादृष्टी, असंच प्रेम हा वर्षाव अखंड राहावा. आणि या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांची, समस्त परमार्थाच्या मार्गावर असलेल्या सगळ्यांची सेवा लेखनी, करणी, कथनी आणि वाणीतून भविष्यात घडावी अशी नम्र प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या पांडुरंगाच्या चरणी करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय जय महाराज. श्रद्धेय इंद्रजित देशमुख साहेब, ज्यांच्या वाणीवरती सरस्वती लयबद्ध नृत्य करते, असा एक भक्तीच्या माध्यमातून एक रंगीन कार्यक्रम झाला म्हणतात आपण तो पाहिला. कार्यक्रम फार सुंदर झाला. मुलांनी मेहनत पुष्कळ घेतली, संबंधितांनी मेहनत पुष्कळ घेतली आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला, यात असे प्रसंग आहे. त्याचबरोबर
हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मुद्दाम विकत घ्यावा. मी प्रकाशन केलेलं आहे, तो माझ्या एक वेगळी जबाबदारी आहे. त्या ग्रंथ अवश्य विकत घ्यावा. त्याची किंमत नगण्य आहे. मी आत्ताच साहेबाला विचारलं की एवढी नगण्य किंमत त्याची कशी काय. एकच कारण त्यांनी सांगितलं, अनेकांनी याला मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यातून एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. तर अनेकांनी हा ग्रंथ घ्यावा, अवश्य घ्यावा आणि त्याचा अभ्यास करून काहीतरी त्यातून थोडंसं तरी उचलावं. एक आमच्याकडे मोठी एक पद्धत अशी आहे की अशा तऱ्हेचे सुंदर कार्यक्रम झाले की आम्ही सगळेजण भारावून जातो आणि भारावून गेल्यानंतर घरी जाईपर्यंत भारावलेलं पण फारसं टिकतं आणि जरा घरी गेल्यानंतर आमच्या नेहमीचे जे व्याप असतात, नुसतेच व्याप नसतात, उपद्व्यापसुद्धा असतात, ते सगळे सुरू होतात. आणि असं सुरू झाले की असा पुढचा कार्यक्रम होईपर्यंत आमच्या रामकृष्ण हरी यापेक्षा दुसरं काही नसतं. असं होऊ नये याची काळजी घेतली. म्हणजे मी या क्षेत्रात फार वर्ष काम करतो आहे, व्यापक काम केलं आहे माझे देशोदिशी. सगळीकडे ही परिस्थिती असं मला दिसतं आहे. आणि जोपर्यंत असे कमीत कमी 100 सुपुत्र महाराष्ट्रात मिळत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती पालटणं फार कठीण आहे असं मला वाटतं. हा जो ग्रंथ आहे याला एक बहिरंग आहेत, अतिशय सुंदर बहिरंग आहेत. बहिरंग शब्दाचा अर्थ बाहेरून दिसायला हे पुस्तक कसं दिसतं त्याला बहिरंग म्हणतात. अत्यंत सुंदर आहे. अंतरंग आहेत ते त्याहून सुंदर आहेत. आणि अंतरंगावरचे पुन्हा 2 भाग असतात. एक मुद्रण कसं झालं आहे, टाईप कोणता वापरला आहे, चित्र कसे, फोटो कसे आहेत. मी आत्ताच म्हणतो अतिशय सुंदर फोटोग्राफी आहे. आणि त्यातले घोडे धावताना पाहिले तर असं वाटतं मला की वेगच जणू आपल्याकडे येतो धावत. इतक्या फोटोग्राफीचे ते परिणामकारक आहे. आणि अशा तऱ्हेचं सुंदर ग्रंथ आपल्यासमोर अंतरंगाने सुंदर, बहिरंगाने सुंदर, किमतीने अतिसुंदर असं ग्रंथ आहे. तो अवश्य लक्षात घ्यावा. आता या ग्रंथासंबंधी थोडा विचार सांगितल्यानंतर एक वारकरी संप्रदायासंबंधित थोडा विचार सांगणं हे एक वारकरी या नात्याने माझं काम आहे. मला अशी खात्री आहे की माझ्याकडे बघितल्यानंतर हे वारकरी आहेत असं म्हणण्याचं धाडस फार कमी लोक करतील. ह्याचं एक कारण आहे की वारकऱ्यांचा जो युनिफॉर्म असतो तो युनिफॉर्म माझ्याकडे नाही. मग युनिफॉर्म नसावा हो, अवश्य असावा. आत्ताच मुलाने छानपैकी एक हे करून दाखवलं, कार्यक्रम करून दाखवला वारकरी पद्धतीचा टळाने, आणि त्यामध्ये सुंदर युनिफॉर्म घातला होता. त्याला शिस्त असते, कीर्तनाच्या कार्यक्रमाला शिस्त असते. पण ही शिस्त जी आहे ही शिस्त त्या कार्यक्रमापुरती ठीक आहे, पण नंतर मात्र असा एक युनिफॉर्म त्याचा तयार होऊ नये की ज्यामुळे तो व्यक्ती वारकरी म्हणून ओळखू यावी. तर वारकरी म्हणून ओळखू यायचं असेल तर युनिफॉर्मशिवाय आणखीन काहीतरी वेगळं काहीतरी बरचसं लागतं. हे जर लक्षात राहिलं तर आपण तुकोबराजांचं जे म्हणणं आहे, काय बोललं असे वरली आनंद. मी माझ्या प्रॅक्टिसमधला अनुभव सांगतो. फार वेळ बोलणार नाही, मला माहिती आहे मेंदूची भूक भागलेली आहे तरी दुसरी एक भूक शिल्लक आहे. प्रॅक्टिसमधला अनुभव सांगतो. एकदा मी असाच माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासत होतो, माझ्या खुर्चीवर बसलो होतो. छान सुंदर बोत फिरणारी खुर्ची आहे, त्या खुर्चीचे त्याच्यावर मी बसलो होतो. एक 4 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई तपासायला आले होते माहीत. त्या मुलाला बरं नव्हतं. त्या मुलाला मांड्यावर घेऊन ती आई बसली होती. तो पण काय झालं, आतमध्ये पेशंट असतात इंडोर ठेवलेले, ते एकाची काहीतरी गडबड झाली. ती गडबड झाल्यानंतर मी त्याला बघायला गेलो, त्याची व्यवस्था लावली, मी परत आलो. तो 4 वर्षाचा मुलगा माझ्या खुर्चीत बसला होता. त्याला खुर्ची फार आवडली, गोल गोल फिरणारी मऊ मऊ खुर्ची एकदम आवडली. नुसता बसला नाही तो, तर माझा स्टेथोस्कोप कानात घातला आणि आईला तपासायला लागला. हा छान दृश्य दिसतं, अतिशय सुंदर दृश्य. बरं, आणि त्याचा फोटो घेतला, कोणी त्याला चॉकलेट दिलं, कोणी त्याला शाबासकी केली, सगळं दिलं. पण एक तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याच्याकडून तुम्ही तपासून घ्याल का हो? त्याचं उत्तर फार सोपं आहे. त्याच्याकडून तुम्ही तपासून घेणं शक्य नाही. याचं कारण आहे काय भुललं अशी वरली या रंगा. हे आपण नीट लक्षात ठेवलं तर एक जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. वारकरी या नात्याने एक जबाबदारी येऊन पडते. या ग्रंथामध्ये उत्तर जो भाग आहे, नंतरचा जो भाग आहे, त्यामध्ये परमार्थाची वाटचाल अशा अर्थाचा फार छान विचार मांडला आहे.
दोन्ही प्रकारचा विचार आहे. यात वारकरी या दृष्टीने एक विचार आहे आणि एक पारमार्थिक अभ्यासक याही दृष्टीने विचार आहे. दोन्ही दृष्टीने उपयुक्त पुस्तक आहे. आणि असा जर या अशा ग्रंथा जो आहे तो सुंदरचा अभ्यास केला तर काय बोलुलासी वरलिया रंगा याच्यात आम्ही कुठेतरी फसणार नाही. एक दोन उदाहरणं सांगतो फसण्याची शक्यता असण्याची. यात मी लिहिलं आहे 2 प्रश्न लिहिला. एक असे लिहिलं आहे की दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाढते. आता ह्याचा जर जसाचा तसा अर्थ घेतला तर दर्शन ज्या क्षणी झालं त्या क्षणी तो मुक्तच झाला. दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. आता विचार करूया वारकरी संप्रदाय गेली 100 वर्ष तरी आहे, जास्त 1000 वर्ष आहे. 1000 वर्षात किती वारकऱ्याने दर्शन घेतलं असेल विठ्ठलाचं? कोट्यवधी वारकऱ्याने. म्हणजे कोट्यवधी वारकरी मुक्त झाले असं म्हणायला पाहिजे. कारण दर्शन हेळा मात्र ह्याच्या होय मुक्ती असं लिहिलेलं आहे. मग कोट्यवधी वारकरी जर मुक्त झाले असतील तर मुक्तीची सगळी लक्षणं त्यांच्यात दिसली पाहिजे. मुक्तीची लक्षणं कोणती? आता इथे काय आहे, इथे जरा अभ्यासाचा प्रश्न असतो आणि अभ्यासाचा प्रश्न आला की फार त्रास होतो. आत्ता अत्यंत अभ्यासपूर्ण वक्तव्य आपण ऐकलं आहे. वक्तव्य फार छान झालं, आम्ही त्यांना छान म्हणतो, पायावर डोकं ठेवतो. पण पायावर डोकं ठेवलं म्हणजे आमचं काम झालं असं आम्हाला जर वाटत असेल तर कुठेतरी मोठी गडबड आहे. म्हणून आता मी म्हणत होतो वारकरी लक्षणं काय आहेत, ज्ञानाची लक्षणं काय आहेत? गीतेमध्ये चित्तप्रज्ञाचे का भाषा तर असा जो स्थितप्रज्ञ असतो तो किम रजत किंवा असेल तर किम असेल, तो वागतो कसा, जगतो कसा, बोलतो कसा. आता ही सगळी लक्षणं वर्णन करून सांगितले. तशी लक्षणं त्यांच्यात दिसली तर ते मुक्त झाले असं म्हणता येतं. मोक्षाची पुष्कळ लक्षणं आहेत पण गीतेमध्येही लक्षणं आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की दर्शन हेणा मात्र तया वेळ मुक्ती हे जे वाक्य आहे हे वाक्य आम्ही तपासून घेतो म्हणजे नीट. असं नाही तपासून घेतलं तर इतका विचार केला तरची गोष्ट आहे ना, हे माझी चूकच आहे, खरी मी एकटा विचार करतो आहे. चूक म्हणणं एकच कारण आहे की इतका विचार करतो कोण? दर्शन हा मात्र बरं होय मुक्तीचा आता आपलं काम संपलं. अशा पद्धतीने जर लाईटली घेतलं सगळं हे, हा फार छान शब्द आहे, लाईटली घ्यायचं. लाईटली काय घ्यायचं नसतं तेही ठरलेलं आहे. पैसा लाईटली घ्यायचा नाही, राजकारण लाईटली घ्यायचं नाही आणि धाबा अजिबात लाईटली घ्यायचा नाही. आमच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. आता हे सगळं लाईटली नाही घ्यायचं पण हे लाईटली घेतलं तरी चालतं असं कोणी सांगितलं? कारण बिघडतं काय असा प्रश्न आहे. माझं काहीतरी बिघडतं हे ज्याला कळतच नाही त्याचं सगळंच बिघडलेलं असतं. काय लक्षात घ्यावं. मग काय बोललं अशी भरून द्यायला हा दुसरा विषय म्हणला. दर्शन हेळा मात्र त्या मुक्त असं नाही. दर्शन शब्दाचा अर्थ समजून घ्या. दर्शन कशाला म्हणतात? केवळ डोळ्याने दिसलं म्हणजे दर्शन असं मुळीच नाही आहे. तर दर्शन जास्त घेतो आपण, ते जे तत्त्व आहे त्या तत्त्वाचा जसा मला अनुभव आला. दर्शन मी कोणाचं घेतलं? विठ्ठलाचं. विठ्ठल कोण आहे? तर ते हे ब्रह्म विठेवरी असं तुकोबाराय सांगतात आम्हाला. तर प्रत्यक्ष ब्रह्म विठेवर उभा आहे. मग तर ब्रह्माचं दर्शन झालं पाहिजे, विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे. विठ्ठलाच्या माध्यमातून ब्रह्मस्वरूपाचं त्याच्या ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे. आता विठ्ठल माध्यम आहे त्याला आलंबन म्हणतात. आता आलंबन का म्हणतात यात मी लिहिलं थोडं वाचा. आता एवढं म्हटल्यानंतर ते वाचतील कदाचित. आता मोठा प्रश्न आहे. साहेबांचं पुस्तक घ्यायचं म्हणून घेणं ही गोष्ट वेगळी आणि घेतल्यानंतर त्यात जसं लिहिलं आहे तसं शिकायचं, तसा अभ्यास करायचा, त्याचा अनुभव यायचा ही गोष्ट फार वेगळी आहे. आणि अशी जी वेगळी गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी करावी. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदर्शन ज्याला म्हणतात ते हे परब्रह्म वेटेवरी असं तुकोबारायाने आम्हाला सांगितलं आहे. तो उगीच सांगितलं नाही. 4,500 अभंगामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत, तुकोबारायांचे आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत, ओव्या आहेत, सगळंच आहे. काय साहित्याला अजिबात कमतरता नाही आहे, संख्येला कमतरता नाही आहे. कमतरता आहे मुळं अभ्यासाला. आणि जिथे अभ्यासाला कमतरता असते त्याचा अभ्यासाची काही श्रद्धा दुष्कर नाही. म्हणून माझ्या काही अभ्यास मिळ असं माऊली सांगतात मला. आणि अभ्यास करायला शिकणं आणि शिकवणं हे दोन्ही गोष्टी आहेत ज्या शिकवण्याचं काम महाराज करतायत. याला मी साहेब म्हणण्याच्या ऐवजी महाराज म्हणणं जास्त पसंत करतो. असं कारण आहे, महाराज म्हटलं की जबाबदारी वेगळी असते आणि साहेब म्हटलं की वेगळी जबाबदारी असते.
ती त्यांनी पुरी केली आणि नंतर आता इकडे आले. आता ह्या महाराष्ट्राला शिकवतील. आता मी त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न करतो. याचं कारण आहे माझं काम संपलेलं आहे आणि काम संपल्यानंतर नवीन व्यक्तीला जागा करून नेणं हे जुन्या वक्तीचं काम आहे. असं आहे, माझ्यापासून एखादं काम अडावं असं ज्याला वाटतं त्यांनी ते काम नीट केलेलं नाही आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे ही, फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि आपल्याला तर असं वाटतं की मी नसेल तर ते कसं काय होणार आहे, ते चालेल कसं, मी बघतोच कसं चालतं ते आणि वर थाट असतो. आता असं काही असेल तर त्याच्यापेक्षा असं काहीतरी फेरविचार करावा आणि माझ्यानंतर हे काम आज जसं चाललं आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगलं चालावं अशा पद्धतीची व्यवस्था जे करून ठेवतात त्यांना इंद्रजित देशमुख साहेब म्हणतात.